तो हा विषय फक्त ग्रामपंचायतचा आहे, मी अख्ख्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायचा हे करेल, आदेश द्यायला हवी. हे का सांगत आहे? प्रत्येक वेळेस अधिकारी व्यक्तींना पाठीशी घालत आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, या माणसाला 4 वेळा संधी दिली की बाबा तुम्ही तयारी करून येत जा, तुम्ही तयारी करून सांगत जा, पण प्रत्येक वेळेस तुमच्या समोर कर्तव्यात कसूर होत असताना यांच्याकडून कोणतीही कारवाई तुमच्याकडून यांच्यावर का होत नाही हा प्रश्न आहे. आणि सोयीच्या म्हणजे ज्या गोष्टी सोयीच्या आहेत तेवढ्याच का सांगितल्या गेल्या ग्रामसभेमध्ये हे सांगा मला. हॅलो, ग्रामसभेमध्ये आहे, फोन करतो तुम्हाला. आता शाळेसाठी यांनी फर्निचर खरेदी केले, मोठा आकडा आहे, 1,90,000चा आकडा आहे, पण यांनी सांगण्यामध्ये गावाला सांगितलंच नाही जमा खर्चामध्ये. नाही, साहित्य खरेदी म्हणजे 1,90,000 वाचला का आपण? कुठं 15 साहित्य आणि फर्निचर दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय? रेकॉर्ड आपलं साहित्य म्हणून आहे त्या. मग आमच्याकडच्या रेकॉर्डला फर्निचर आहे. जम्पलिंग झाली असं, पण साहित्य 1,90,000चं साहित्य त्यात लिहून घेतो सर, साहित्य आणि फर्निचर म्हणजे मग तुम्हाला आम्ही काय करतोय, 5 वर्षामध्ये एकूण निधी किती आला, एकूण खर्च किती झाला, तो वस्तुनिष्ठ ताळेबंद आणि चौकशी अहवालामध्ये मेन्शन करतो. तुम्हाला येणार आहे चौकशी अहवालामध्ये, त्याची काय अडचण नाही. याच्यामध्ये काय म्हणतात ना, PMFS मधून एक खर्च झालेला आहे 3/4/2024 95,445 फिल्टर दुरुस्ती करणे. 3/4/26 ना. हा हा 26 का 24 आहे? 25 25 सॉरी 24 आहे 24. 24 तारीख आहे. यांनी काय म्हणतात ना, ग्राम सुरक्षा आपातकालीनचा 15,000 वाचून दाखवला, पण हा पाणी पुरवठा अनुवांशिक कामे 1,68,000 वाचला नाही. घनकचरा सांडपाणी व्यवस्था 1,79,000 खर्च झालाय. ते 24-25च्याच ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तारीख पण आहे, त्यांनी वाउचर काढलेली 3/4/2024. 2 वेळेस वाटलं ना, 30,000 आणि 20,000 वाचलाय. 1,68,000चा आकडा आलेलाच नाही. त्याच्यानंतर चिल्लर बसवणे 1,12,000 काढले, ऍक्च्युअली यांनी आम्हाला 92,000 सांगितले. 2 वेळेस आले वेगवेगळे आकडे ते. चिल्लर 2दा बसवला का? सांगण्यात ऐकण्यात काय फरक पडलाय का? 2 वेळेस चेक आला असेल. नाही मग तुम्ही म्हणतात की एकदा घ्यायला गेले आणि एकदा दुरुस्तीला गेले, आणि इथं तरी एकदाच पैसे काढले गेलेले. वाउचर आहे माझ्याकडे नंबर सहित. होईल ना ते. बोयने साहेब चौकशी करताय म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून देतोय अख्ख्या गाववाल्यांसमोर. आणि हे अनुषंगिक कामे म्हणजे काय असतं? अनुषंगिक शब्दात मध्येच आहे ना, ते पाणी पुरवठाशी अनुषंगिक संलग्न कामे या संबंधी काम. म्हणजे ते परत म्हणजे त्याच वर्षामध्ये 2-3 महिन्यानंतरच परत अजून 1,57,000 काढले, पण यांनी तो आकडा पण घेतला नाही. म्हणजे आताची जी ऐका ना, आताची जी ग्रामसभा होती पंचवर्षी वर्ष सांगा, फक्त हे आमच्या समाधानासाठी होती का? 24-25 लाख किती आकडा म्हणला? 1,57,929. परत अजून एकदा 1,19,000 12 नंबरचं वाउचर आहे. ही काय 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 ही कॅश बुक काढलेली आहे आपण. कॅश बुक जेवढे एंट्री झाले तेवढेच येणार आहे. असं बघण्यापेक्षा कॅश बुक तुम्हाला खरं बोलेल ना, जे आपलं कॅश बुक असतं. जे आपलं कॅश बुक असतं ते कॅश बुक खरे एंट्री होते. ती तारखा बघा ना, घनकचरा 1,19,000 सांगितलं नाही ना नाही त्यांनी. सांगितलं आपण. थंड पाण्यात चिल्लर का सांगितलं नाही हा प्रश्न आहे. मी तुम्हाला काय विचारते, खर्च जास्त झाला, आकडे जास्त आहेत, पण वाचताना ठराविक आकडे का वाचले गेले? नाही, पूर्ण वाचले होते ना आपण हे. घनकचरा ऐकण्यात नाही मी लिहून प्रत्येक आकडा मोठा आकडा लिहून घेतोय ना, असं कसं वाचण्यात ऐकण्यात. 95,000 आपले हे आहे, थंड पाणी चिल्लर. 95,000 आहे. मी तुम्हाला 25/5/2025 ला एक अर्ज दिला होता. तिंत्रज ग्रामपंचायतला कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाचं निलंबन करून ग्रामपंचायतचे 2021 पासून आस्थागत रेकॉर्ड सील करा. तुम्ही रेकॉर्ड तर सील केलं, पण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावरती तुमच्या समोर त्या व्यक्तीनं अनियमितता केली, कर्तव्यात कुसूर केला. तुम्ही नेमकी काय कारवाई केली याचं मला काहीच कळवलं नाही. हे चौकशीचा भाग नव्हता.
हा चौकशीचा भाग नव्हता, हा तुमच्या समोर कर्तव्यात कसूर झाला होता. तर त्याच्यावरती तुम्ही काय अहवाल मागवला आणि काय कारवाई केली तेवढे एक आम्हाला सांगा. ग्रामसेवकाचा खुलासा घेतल्यानंतर माननीय गट विकास अधिकारी महोदयांना खुलासा सादर केलेला आहे आणि ते सामान्य प्रशासन विभाग पंचायत समितीचा तिथे काय कारवाई झाली आहे पंचायत समिती स्तरावर आपला BDO साहेबांशी बोलून सांगतो. ते कधी कळवणार आम्हाला तुम्ही? सांगतो तुम्हाला. आता तुम्ही आम्हाला 19 तारीख दिली होती अख्ख्या गावाला की आम्ही चौकशी करून 19 तारखेला अहवाल सादर करू. आमच्या ताळेबंदासाठीच्या आंदोलनाला तुम्ही 1 महिन्याची मुदत मागून आम्ही ती मोठ्या मनानं दिली. वरतून तुम्ही 10 दिवस मागून घेतले ते बी दिली. आता 3 तारीख आहे, 3 जुलै, तरी पण अजूनपर्यंत अहवाल आलेला नाही. आणि तो नेमका कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत आम्हाला भेटेल ते एक सांगा. माननीय गट विकास अधिकारी महोदय यांनी आपल्याला 1 महिन्याची मुदतीमध्ये चौकशीचा अहवाल देऊन म्हणून आपल्याला बोलले होते. हम्म. चौकशी समितीमध्ये 2 शाखा म्हणजे कनिष्ठ अभियंता आहेत, पाणी पुरवठ्याचे कनिष्ठ अभियंता, बांधकामाचे कनिष्ठ अभियंता, त्याच्यानंतर MRBSच्या बाबतीत संभ्रम म्हणजे चौकशीचा मुद्दा थोडा संभ्रमात आहे. त्याच्यामध्ये कर्मचारी नेमणूक काल झालेली आहे त्याच्या MRBSच्या मुद्द्यामध्ये. हे सर्व चौकशीचे अहवाल माझ्याकडे येतात. संयुक्त सर्व अहवाल एकत्रीकरण करून अहवाल आम्ही देतोय. माननीय गट विकास अधिकारी महोदय यांनी दिलेल्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. परंतु आमचे दैनंदिन कामकाज, तालुका स्तरावरील बैठका, जिल्हा स्तरावरील बैठका, निवडणूक विभागाचे कामकाज या सर्व कर्मचाऱ्याला असल्यामुळं त्याला विलंब होत आहे ही वस्तुस्थिती आहे. मान्य साहेबांनी दिलेले आदेश आणि प्रॅक्टिकली ह्याच्यामध्ये गॅप होत आहे. तो वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. कारण आम्हाला जी काही इतर कामं आहेत, आज मी ग्रामसेवेसाठी आलोय, मला एक टँकरचा पंचनामा करायचा 2 गावचे, मतदार यादीचे SIRचं सुपरवायझर आहे मी. हे सगळे कामं करतोय. सर्व कामाच्या व्यापामध्ये चौकशी चालू आहे. जेवढं लवकर होईल तेवढं आम्ही वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आम्ही आपल्याला देतोय माननीय गट विकास अधिकारी महोदय. कधी पण तारीख? परंतु नैसर्गिक न्यायाप्रमाणे ह्या चौकशीला माननीय गट विकास अधिकारी महोदयांनी दिलेला शब्द आम्ही खोडत नाहीये. परंतु वस्तुस्थिती ह्या चौकशीसाठी किमान म्हणजे मे पासून 3 महिन्याचा कालावधी लागत असतोय. परंतु आपल्या आग्रहाखातीर, माझा आग्रह नव्हता, तुम्ही माझ्याकडून 1 महिन्याचा वेळ मागून घेतला होता. मी काही आग्रह केला नव्हता. मी असं बी कुलूप घेऊन आलो होतो. अर्जदार म्हणून आपल्याला विनंती आहे, टोटल 3 महिन्याचा कालावधी मूळ दिलेल्या अर्जापासून आम्हाला द्यावा असं मी. नाही, एवढा वेळ कसा द्यायचा ना? आता इलेक्शन आलंय पुढे. साहेब बैठकीला बोलवतो, मी ग्रामसभेमध्ये येतोय, सगळेच विषय आम्हाला मेंटेन करावा लागले. नाही, तुम्ही मेंटेन नाही. मी तुम्हाला 10 तारखेपर्यंत वेळ देत आहे. 11 तारखेला मी या ग्रामपंचायतला बी टाळेबंद आंदोलन करणार आणि तुमच्या BDO कार्यालया बी करणार. त्याचा रितसर अर्ज तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्या पुढे मी एकही दिवस ऐकणार नाहीये. तुम्ही या व्यक्तीवरती आता ग्रामसभेमध्ये आम्हाला जी काही माहिती हवी होती त्याच्यातली कोणतीही देण्यात आलेली नाही. ठराविक आकडे घेऊन का ठेवण्यात आलं ते तो ठपका आहे आणि तो तुम्ही ठेवावा आणि यांच्यावर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. कारवाई याच्यासाठी की तुम्हाला 1दा 2दा 3दा 4थी वेळ आहे ही. प्रत्येक वेळेस हा व्यक्ती चुकत आहे. मान्य आहे, तुम्ही सांगितलेली परिस्थिती बघता आम्ही प्रत्येक वेळेस ऐकून घेतलं, पण आमची आता इथून पुढे ऐकून घ्यायची मानसिकता नाहीये. त्यामुळे तुम्ही काय बघा तुमच्या ह्याने, तुमच्या नियमानुसार. तुमच्या समोर तुम्ही निरीक्षक आहात या ग्रामसभेचे. आम्ही तुम्हाला सांगितलेले सगळेच आकडे सांगत बसलो तर खूप वेळ जाईल. तुम्हाला पण माहिती आहे की ऍक्च्युअल सगळे आकडे सांगण्यात आलेले नाहीयेत. तुम्ही त्याची चौकशी करताय. मग ते नेमकं का हे आम्हाला उत्तर पाहिजे. सांगितलं पूर्ण आकडा ज्या वेळेस आपण जमा करतो कॅश बघून काढला त्याप्रमाणे आपण वाचन केले सगळं ते. तुम्ही हा आर्थिक खर्च जो आहे तो दर्शनी भागावरती चिटकवा. हे पॉम्पलेट करून आपलं समोर तो नाही, सगळा A to Z. 1 रुपया जर हे झाला असेल तर जेवढे कॅश बुक वर यावर झाला ते तुम्हाला दर्शनी भागावर शिकवलं जाईल. त्याची अजिबात काळजी करू नका. एका करून आपलं 8 दिवसाचे सगळे प्रिंट करून तुम्हाला मुदतीच कवर द्यायच्या हो. तुम्ही का झोपा काढता का? कशाची कामं करते? ही कामं करते ही कामं हे का? तुम्हाला डिटेल योजना वाईज त्याच्या वाईज जमा आणि खर्च तुम्ही जे व्हाउचर म्हणता का ते व्हाउचरचं नाव टाकून सगळी एक लावून टाका. येस, 8 दिवस म्हणजे किती तारखेला? 3 तारीख आहे आज. 12 तारखेला. बाजार
तो दर्शनी भागावरती चिटकव. लावून काय 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 बॅनर एक 100% लावू. डिजिटल बॅनर करा आपण करतो. बॅनर काय नाही इथं लावू की ग्रामपंचायतला चालतंय की ग्रामपंचायत लावू काय अडचण नाही. बॅनर लावला का बॅनर केला का? लावू द्या ना बॅनर लावा बॅनर लावा जमाला बॅनर लावा. चालतंय लावू. आणि ते शाळेमध्ये लहान झाली तिथे एक 10-20 अहो त्या शाळेच्या नावाखाली 7.5-8 लाख रुपये त्या पेविंग ब्लॉकला उचलले. कमीत कमी एक मुरमाची खेप तिला टाकण्यात लेकरांना बसता येत नाही परिपाठाला. लेकरांना ते शाळेकडून चाललं तर शाळेचं कंपाऊंड कोणी फोडलं त्याच्यावरती FIR केलाय का? नाही गेलं. का नाही केला? त्या हे निघाले रोडवाले झाड तोडताना ते दुरुस्त करून घ्यायचं काम आहे ना. मध्ये ते आपण ते काय झालं आपण ते तक्रार लिहिली होती सगळी अर्ज लिहिलता. शाळेतला कॅमेरा कुठला आहे त्याच्याकडे लक्ष नाही. शाळेच्या कॅमेऱ्याच्या विषयी कंपाऊंड वॉलचं सांगतो अण्णा साहेबाला जी आपली भिंत पडली त्याच्यावर आम्ही त्याला FIR नोंद आम्ही चाललो तर इथं भेटला तो हातापाया पडला म्हणून तुमची दुरुस्त करून दिली. आणि अजून एक या ग्रामपंचायती अंतर्गत येणारं प्रत्येक हे अतिक्रमण पुढच्या काळामध्ये हटवल्या गेलं पाहिजे. मुद्दा घ्या सगळं ग्रामपंचायत तिथं कोणाची आहे नाही. पोलीस प्रोटेक्शन घ्या आणि ज्याने कोणी अतिक्रमण केलेलं आहे त्या प्रत्येकाचं अतिक्रमण हटवल्या गेलं पाहिजे. त्यांचं ऐकू दे की जर नेमकी घेऊन घ्या. ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशी सुरुवात करायची, कशा नोटिसा लावायच्या, कोणाचा विरोध पत्करायचा आम्हाला घेणं देणं नाहीये. तो आमचा मुद्दा आहे. इथं आमच्या 4 चाक्या गाड्या बसणार आता. नाही खरं 100% खरं. प्रत्येक जण जर रस्त्यावरतीच निघायला लागला, गाडीवरतून जात असताना 100 जण इथं उभा असतात. प्रत्येक वेळेस तेच करत बसण्याला वेळ नाहीये. अतिक्रमण प्रत्येक निघलं पाहिजे. ग्रामपंचायत गावठाण अंतर्गत येणारं प्रत्येक गावठाणा अंतर्गत येणारा प्रत्येक अतिक्रमण काढण्यात यावी. त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी इंटरेस्ट घ्यावा याचा काही संबंध नाही. प्रशासकीय लेवलवरती तुमचा तो कर्तव्य आणि अधिकार आहे. तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते काढून घ्या. पूर्ण टोटल गावच का? हा, जिथं पण असेल गावठाणमध्ये, गावचं नसतं येत, गावठाण अंतर्गत गावठाण म्हणजे गावच झालं. गावच. फक्त हे जे गाव आहे ते त्या गावाअंतर्गत ज्याने कोणी अतिक्रमण केलेलं असेल, मग सुरुवात जिथून गावठाण सुरू होतं, जिथं गावठाण संपतं त्या पूर्ण याच्यामध्ये बरं. शाळेच्या भोवती फॉरेस्ट झालं सगळंच आता गावठाण म्हणजे सगळं. सगळं A to Z. ते बी लय नाही. 1 महिन्यामध्ये ते तुम्ही कारवाई करून चालू करा प्रोसेस. गावठाणचं आपण 21 दिवसाची मुदत असते. गावठाण आपण कुठून कशी येते त्याच्या आधी आपण सगळी माहिती घेऊ. माहिती घेऊन तिथून नंतरच आपला करायचं. आता ही जी आपला भाग आहे तो गोठांमध्ये येतो. हे गोठांमध्ये आपल्या काढा येते का आपण माहिती घेऊ. प्रत्येक सगळं काढता येते. ह्यांना अधिकार येते. काय पण माहिती तर घेऊ. ह्यांना अधिकार येतं. सगळ्यांना जर ठरलं अतिक्रमण काढायचं गावाला आम्ही का ठरवायचं? प्रशासन काय करतं? आम्ही का ठरवायचं? प्रशासन काय करतं? आम्ही इथं आम्ही सरपंचाला सरळ बोललं तरी वाकड्यात शिरते. पाटील साहेब ऐकून घ्या. नाही, नाही, आम्ही का ठरवायचं? सोबत पाहिजे वाकडत नाही शिरसाट. सगळं काही होतंय. प्रशासनाला थोडं मग ते वाट- सरपंच आमचे मित्र येतं, पण त्यांच्या आजूबाजूचे त्यांना त्रास होते. काय करावं? त्यांना होत नाही, दुसऱ्याला होते. मग आता इथं अतिक्रमण काढायला गेलं तर पुरून टाकते मला. अहो, आमचं हात जरी व्यक्त केला तेव्हा कोणी आलं नाही एक सुद्धा. काय सांगा तुम्हाला? आम्ही नाही केलं नाही, असं नाही. प्रशासनावरती तुम्हाला पाहिजे तेवढे पोलीस, पाहिजे तेवढे हे तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त आम्हाला नोटीस सहकार्य तयार करा, करून आपण आपण सगळं पोलीस- आम्ही 100% सोबत आहेत. हा, मग काय अडचण नाही. मग आपली एक बी अतिक्रमण होत नाही. तुम्ही फक्त आम्हाला सोबत राहा आणि अतिक्रमण कमी करा. आणि अजून एक मुद्दा आहे. ग्रामसेवक थांबा. गावातील आता तो आप्पा आहे, कुठे गेला आप्पा? गेला तो. त्याचे पैसे दिले का तुम्ही त्या दिवशी? हा, काही JCB वाल्यांचे, ट्रॅक्टर वाल्यांचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत. हाय ते तुम्ही त्यांचे पैसे द्या ना. 4 वर्ष झाले त्यांचं काम केलेलं. त्यांचे पैसे देण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे. ऐका की काही गोष्टी तांत्रिक अडचण आल्या त्यांचं क्लिअर होऊन जाईल. आपण त्यांचे काय नाही, गोरगरीब आहे. ट्रॅक्टरवाल्याला श्रीमंत नसतो. आम्ही काय श्रीमंत नाही, आम्ही बी गोरगरीबच आहे. आम्ही काय असं काय पण तुम्ही सरपंच झाले ना, आता ते नाही झाले ना अजून. झालं म्हणजे काय असं कोटी रुपये मिळत म्हणजे नाही. पैसे थोडी, नाव मोठं झालं ना. काय त्या नाव मोठ्या करायचे? तर असं आहे. महिना झालं तुमचं पिऊन काय हा? अजून एक आहे. तुम्ही म्हणला थांबा थोडे पदरून द्या पैसे. थांबा 1 मिनिट. अण्णासाहेब, कोणाचीही वरड येऊन देणार नाही. अजून एक लय मोठा विषय झाला. लय मोठा विषय. अख्ख्या गावाला घंटा गाडी बघायची आहे. घंटा नाही, घंटा गाडी नाही, पण तुमच्या इथं वाउचर आहे.
वाउचर असं कारवाई होईल तुम्ही काळजी करू नका. जमा वाउचर मोडले. सायकल 35,000 सायकल मग कुठे आहे ती सायकल? काय पण ते सायकलची असू द्या, नाही तर नाही सायकल सुद्धा नाही अजिबात नाही घंटा गाडी विशेष नाही काही जर खरेदी केली असली चुकीचं असलं तर कारवाई होईल. त्याची काळजी करू नका. सायकल ही यामधून सनी होतोय. नाही घेतलं काही किती रुपये ते नाही, ते करतात चौकशीत येत ते सगळं. हा घंटा गाडी खरेदी नाही नाही ऐका, म्हणजे घंटा गाडीमध्ये एकच मिनिट, कुठे गेली घंटा गाडी? तरतूद केलेली असेल एखाद्या वेळेला. कशाच तर वाउचर मारून तर वाउचर मारले केशव आहे का? किती तारखेचं सांग. वाउचर मारला असलं तर कारवाई होईल. त्याची काय विषय तेव्हा पण घंटा गाडी घेतलेली नाही सायकल सुद्धा नाही साडी घेतलेली. लिहिलेलं नाही. आहे कुठंतरी आहे. असू द्या असलं तर दाखवा उघडकीस आणा त्याच्यावर कारवाई होऊन जाईल. त्याची काय काळजी करा. ए काढ रे ऍपवर, काढ रे लवकर काढ. निघतंय का? काढा काढा. घंटा गाडी जर घेतली असली किंवा सायकल जर घेतली असली तरी कारवाई होईल. अजून घेतलेली नाही, खरेदी नाही, काही नाही. ही तर जायला ते जायचं थांबा. आता हे अजून एक आहे, शाळा पेविंग ब्लॉक मध्ये 6,01,000 खर्च झालाय. ऍक्च्युअली इथं दुसरा आकडा दाखवण्यात आलाय, सांगण्यात आलं. नाही, 1,00,000 रुपये 1,89,000 ब्लॉक 10-20 ब्रासच्या पुढे भरणार सुद्धा नाही साहेब. 1,19,000 आपल्या रेकॉर्डला तेवढंच येते. अहो, असं कसं काका, ते आमदार फंडातलं बी 10 लाख आलं, त्याचं पेन ब्लॉक टाकलं, इकडे 20 लाख पेन ब्लॉक टाकलं. तुम्हाला एमबीवर कुठल्या पॉईंटला ती बघायला मिळेल ना. पण शाळेसाठी आपण करतोय तिथं नाहीत ना ब्लॉक. पाणी साचतं. शाळेसाठी एक आमचं म्हणणं काय, लेकरं तिथं आपलीच आहेत ना, सर्वसामान्यांची लेकरं तिथं बसायला येत नाही त्या लेकरांना. पाणी साचतंय तिथं, गुडघाभर पाणी, लेकर विटा टाकतात आणि त्याच्यावर चल शाळेत जातात. त्यांचं पण निका शाळेसाठी नाही तर हे बघा, याच्यामध्ये कचरा गोळा करण्याकरता थांबा ही एमबी आहे. कचरा गोळा करण्याकरता घंटा गाडी खरेदी करणे 27,000 रुपये. किती? याची गाडी येत नाही. याची तारीख आता कसं काढलं आम्हाला काय माहिती, पण ही तर clear आहे. तुम्ही 17,000 गाडी येते का? तुमच्या मला 4-5 लाख रुपये लागते. अहो, सायकलची असं नाही सायकल सुद्धा नाही. सायकल सुद्धा नाही. त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, क्लीन आणि ग्रीन विलेजच्या योजनेअंतर्गत 2023-24च्या ह्याच्यामध्ये तरतूद नाहीये. एमबी आहे. ना पीएफएमएस झालंय ना ते पैसे. तुम्हाला त्याची एमबी मिळेल की तुम्हाला माहिती. तर नेमकं कशाचं कुठं गेली घंटा गाडी तेवढं गावाला सांगा. गाडी अजिबात घेतलेली नाही, सायकल सुद्धा साठी घेतलेली नाही. तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. आणि खरंच जर खोटं असलं तर ते कारवाई होईल. कचरा व्यवस्थापन मध्ये 60,000. देवा, पाय दुखायला लागलं. नाही घेतलेलीच नाही तर काय कुठलं येईल साहेब. त्याची जे voucher आहे आपलं PMS ला, ते एकदा काढा, हे पडताळणी करा. काय असले तरी बाबा एखादी गोष्ट चुकली तरी यांचं टोपण कडलं कुठतरी साहेब हाणतात काय का. हा बरं का, कारवाई करा. ते कारवाई करायला बसले नाही, त्यांना अपेक्षा आहे कामाची. हा कारवाई करा. काका अजून एक, भारतीय लोकशाहीमध्ये सन्माननीय कोर्टाने एवढे बदल केलेत की 7 वर्षाच्या खालची शिक्षा असणाऱ्या माणसाला अटक करायचा बी अधिकार नाहीये. त्याच्यामुळे हे कारवाई फिरवाई काही नाहीये, काही होतही नाही. फक्त आमची अपेक्षा आहे की बाबा गावचा सरपंच होतोय काय, मान्य आहे ना. गावचा सरपंच झाल्यानंतर कसं असतं, सरपंच होत असताना ते पद प्रतिष्ठेचं नाहीये, ते पद आहे कामाचं. आहे ना. कोणाला जर वाटत असेल की सरपंच होऊन प्रतिष्ठा भेटत असेल तर भेटत नाही, शिव्या भेटतात. लोकांची कामं करायला पाहिजे. तुम्ही नाही. आता आमच्या ऐका ना, मी काय सांगत आहे, सत्ता आमच्या पाहुण्यांकडे बी होती. मी काय ऐका की, मी काय सांगत, सत्ता आमच्या पाहुण्यांकडे बी होती आणि तुमच्याकडे बी आहे. हा त्या दोघांच्या बी कार्यकाळामध्ये काही एवढं विशेष झालेलं नाही. तर इथून पुढे मी प्रस्ताव मांडत आहे. मांडा ऐका, की. तुम्ही दोघं बी पार्टी आणि विरोधी पार्टी दोघं बी सोबत आहात बसलेलं. मान्य आहे की. आम्ही पार्टी बी नाही तर आम्ही कोणच नाही, आम्ही फक्त एक सर्वसामान्य नागरिक आहे. तर इथून पुढे गावामध्ये इलेक्शन न होता गावचा सरपंच गावाच्या एकोप्याने एकमताने कोणीतरी एक बिनविरोध व्हावा आणि त्याच्या पाठीमागे अख्खं गाव उभं राहून गाव हे सुंदर आणि स्वच्छ व्हावं. त्याच समवेत त्याच समवेत कसं आहे, अजून एक सांगतो, बिनविरोध झालं तर तिथं विरोध करण्याचा कुठे हे संबंध उरत नाही. आणि दुसरी गोष्ट, गावाकडे अख्ख्या गावाकडे पावर राहते. जर सरपंच चुकीच्या गोष्ट करत असेल, तुम्ही आंतरवलीचं उदाहरण बघताय, तर तशा प्रकारे तुम्ही विरोधातली काही सदस्य घ्या, सत्तेतले काही घ्या, आणि तुम्हाला वाटत नाही ना तुमच्या दोन्ही पार्टीत कोणी तेवढं लायक नाहीये, तर दुसरा तिराईत व्यक्ती
जो गावाच्या विकासासाठी मी होणार नाही हा, आधीच सांगतोय. तुम्ही व्हा. मला गरज नाही नाहीये. ना. मला तुम्ही एवढं मला महाराष्ट्राचा मला अधिकारी व्हा की मला सुद्धा की गाव? मला मुख्यमंत्री व्हायचे, मला सरपंचात इंटरेस्ट नाहीये. तर राष्ट्रपती व्हा. ते नाही गेलं त्यानं. तुम्ही पंतप्रधान म्हणजे व्हा. मला या राजकारणात इंटरेस्ट नाही काका. ज्यावेळेस आपण गावामध्ये येतो तेव्हा 100% थांबा ऐका की ऐका की माझा पूर्ण प्रस्ताव आहे हा. मी काय म्हणत आहे, जेव्हा आपण गावामध्ये येतो तेव्हा गावामध्ये घाण, खड्डेमयी रस्ते हे बघत असताना मनामध्ये प्रत्येकाचा विचार येतो आणि शिव्या येतात. आता ते प्रत्येक जण समोर येऊन बोलत नाही, कारण की प्रत्येकाचे कुठेतरी हितसंबंध जुळलेले असतात. आता आमचं काय माहिती का, आम्हाला ना योजना येते, विरोध केला तरी येत नाही, सत्तेत असलं तरी येत नाही, मामा देत नाही तर तुम्ही देत नाही. नाही, तुम्ही मोठी माणसं तुम्हाला नाही, काय म्हणजे द्यायची? तेच सांगत आहे. त्यामुळे मोठ्या माणसाला आम्ही काय आम्ही द्यायचं? तुमच्या फोर व्हीलर गाडी, तुमच्या मोठा बंगला आहे, तुम्हाला काय योजना द्यावं? नाही मी तेच सांगत आहे. आम्ही तुम्ही. आता परिस्थिती बदलली आमची. गोरगरिबासाठी झटा. ऐका की आम्ही आमचं कंबार गेलं गोरगरिबासाठी जाऊ दे, अजून. जाऊ दे ना, तेच काय होतं मी ते? काय सांगत आहे की आम्ही याच्यासाठी नाही भांडत आहे की आमचं काहीतरी भलं व्हावं. आम्ही याच्यासाठी नाही भांडत आहे की आमचा काहीतरी बदल व्हावा. आम्ही आमच्या मेहनतीने आमचा वैयक्तिक बदल करून घेतला. आणि आम्ही आनंद आहे. परंतु म्हणजे आम्हाला सांगायचं एक आहे की गावामध्ये एंटर केलेलं असताना हे जे गिचमीड झालेली आहे, ज्या गोष्टी केल्या जातात त्या योग्य नाहीयेत. त्यामुळे इथून पुढे गावात इलेक्शन न होता बिनविरोध सरपंच व्हावा आणि त्या सरपंचाच्या पाठीमागे अख्खा गाव उभा राहून गावाचा विकास व्हावा, गाव आदर्श बनावं, एवढीच माझी अपेक्षा. आम्ही टाळ्या वाजवल्या का नाही सगळ्याच्या आधी? सगळ्याच्या आधी आम्ही टाळ्या मी वाजवल्या. आजचे आम्ही संपले तुमच्या काय म्हणतात पाठीमागे. आमचं फक्त काम. एक आहे, होणारा सरपंच बी तुमच्या म्हणजे सगळ्याच्या मनाजोगा माझं असावा. मी एकटा देव नाहीये ना, माझ्या सगळ्यात जास्त विरोधक माझेत. असू दे, आम्हाला काय म्हणून. गावाला जी आवड हा तुम्ही बोला की. हा तर तुमचं माझं झालं, माझं तुम्ही काम संपलं. केलं असलं तरी केलंच म्हणतात. तुम्ही काय करा, एक प्रस्ताव बनवा. थांबा होतच नाही, लोकसंख्या कमी ना, होतच नाही ना, आम्ही सगळं मंत्र्यापासून सगळं होतच नाही. त्यांची नाही वेगळं होत. आज आमची वागायची पंचायत गंडणीची असं काय फरक पडतो? हाय त्यांची अपेक्षा होती. आमच्याच बघायचं आज इतक्याला गटरायचं. काय करायचं नेमकं? पाच वर्ष काय? अहो, मेंबर तुम्ही सदस्य जर तुम्ही म्हणता हुशार थांबा थांबा सगळे थांबा. निमानी तिथं कधी मिळेल? तुमच्या गावाला बी सरपंच पद दिलेलं आहे. त्या खड्डे होतात ना, काय एवढं खड्डे होते ना? त्या थांबा. अरे अण्णासाहेब, अण्णासाहेब मोठेपणा दाखवून द्या की नदीला काय फरक पडला? आम्ही आता मी ठरवणारा कोण? अहो, नळीला ऐका, नळीला द्या की विषय नाही. हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून यांनी काम केलं. अहो, ऐका, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलंय. तुम्ही आता सांगता खड्डे पडले ना, आतापर्यंत विचारलं प्रत्येक काम झालंय म्हणता. राहिले ना, मागं तरी कुठं काय झालं? आतापर्यंत ऐका, यांनी गावचा सरपंच आहे. थांबा तुम्ही थांबा. यांनी थांबा. काम म्हणता झालंय, आता सांगता खड्डे. एक मिनिट. तुमच्या गावची लोकसंख्या गावात जनरल जागेत राहिले. ऐका की अहो, उलट थांबा हो करायला पाहिजे. ऐका की थांबा की सरपंच पद देण्याचा विषय नाही. ऐका आहे ते. सरपंच काय कुठं- ऐका ना, पूर्णतः ऐकून घ्या. रोज तर ग्रामपंचायत कशाला किती 50-50 सरपंच पद तुम्ही घ्या, पण तुम्ही काय गॅरंटी देता की सरपंच पद घेऊन तुम्ही विकास करणार? बोला की. सगळ्याच्या विचाराला विकास होणार नाही आता. का तसं माणूस कुठं झाला आतापर्यंत? एक माणूस काढा ना तुम्ही. आमच्या कुठला काढायचा विचार? आम्ही ते टाइम पुढे इलेक्शनचा विषय नाहीये. आता थांबा की बोलूच देत नाही तर बोलूच देत. मी काय सांगा, मला पूर्ण सपोर्ट आहे. आमचं काहीच म्हणणं नाही. तुमच्या गावाचं मुळातच ते गाव जवळच्या गावाला जोडलं गेलेलं पाहिजे. तुमचा प्रस्ताव होत नाहीये. ऐका, प्रस्ताव होत नाहीये तर तुम्ही ही मागणी तर करू शकता की आमच्या गावामध्येच अंतर 5-6 किलोमीटरचं आहे. सगळं केलं आम्ही तिथपर्यंत 7 किलोमीटरचं सगळं लोकसंख्येचं दाखवलं फार मग किती लोकसंख्या आहे तुमच्या गावची? 500 नाही 500. मग 900 लागतं ना. तरी पाहिजे, कमीत कमी अंतरामुळे 700 तरी पाहिजे. आता ते थोडं बंद कर. चला, धन्यवाद. संपली ग्रामसभा.